सो हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज आहे रेड कलर. तर रेड कलर वेअर केलेला आहे मी. सो आज काय काय होतं ते बघूया. काल एवढं काही शूट करायला भेटलं नाही बिकॉज माझी तब्येत ठीक नव्हती, तर मी काल काही एवढं शूट करू शकले नाही आहे. तर बघू आज काय काय होत्या दिवसभर ते बघूया. चला मग. मी खाल्लं आहे आता दुपारी ऑरेंज आणि बनाना घेतला आहे खायला. ऊन किती वाढलंय, खूप जास्त, खूप ऊन वाढलं आणि त्याच्यात मी खाते काकडी आणि ऑरेंज. आता आहे ॲपल. सो आता मी बनवते फ्रेंच फ्राईज. हे बघा, याचे असे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेत. ठीक आहे, असे क्यूब्स करून घेतलेत छोटे छोटे. आता इथे पाणी ठेवलंय मी गरम करायला. या पाण्यामध्ये मी टाकणार इथे. असे चाळणीत काढून घेतलेत आणि त्याच्यानंतर मी हे एका कॉटन क्लॉथमध्ये तुम्ही हे असे थोडेसे पुसून घ्यायचे त्याला असं छान. आता हे छान पुसून घेतलेत मी. आता हे थोड्या वेळाने मी हे फ्राय करते आता ऑइलमध्ये. तेल छान तापू दिलं आणि त्याच्यानंतर फ्राय करते मी. फ्रेंच फ्राईज रेडी आहेत. मी थोडेसेच घेतले कारण की मम्मीला तिखट नको आहे म्हणून. माझ्या सिस्टरला आणि मला थोडंसं मिरची पावडर ॲड करते मी, सॉल्ट ॲड करते आणि याला छान मिक्स करून घेते. छान फ्राईज रेडी आहेत, स्पायसी मस्त. ह्याच्यात तुम्ही लिंबू पण ॲड करू शकता, यम्मी लागतात. हे छान फ्राईज केले आहेत मी. आता फ्राईज करते. हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे रॉयल ब्ल्यू कलर. तर रॉयल ब्ल्यू कलर तर माझ्याकडे नाही आहे, सो मी हा असं काहीतरी थोडासा ब्ल्यू शेड येईल असं कलर घातलेला आहे. आणि आपण आता बनवतो आहे ॲपल मखाना. याची स्मूथी लाईक मिल्कशेक टाईपच होईल ते. तर चला आपण लंचसाठी आज ते बनवत आहोत. तर चला मग. सो दुपारच्या जेवणाला मी बनवत आहे मिल्कशेक. दूध घेतलं आहे, मखाना घेतला आहे, ॲपल घेतला आहे, एक मोठा ॲपल कापून घेतलेला आहे मी, आणि खजूर. हे सगळं घेऊन आपण याचा आता मिल्कशेक बनवूया. मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया सगळं. मिल्कशेक रेडी झालं आहे आपला. मी आता खात आहे आलू बुखार आणि ग्रेप्स. पावसाचं वातावरण झालं आहे. आत्ताशी वाजले 4, तरी पण एवढा काळोख झाला आहे बघा सगळीकडे. शिरोला आम्ही घेऊन आलो डॉक्टरकडे. बघा कसं पळतोय, घाबरतो तो लगेच. डॉक्टरकडे घेऊन आलो त्याला. जेवत नाही हां शिरो. शिशी पण नाही, जेवत नाही आहे, शिशी नाही केली, काय नाही, म्हणून डॉक्टरांकडे घेऊन आलो. त्याला असंच पाहिजे, सारखं दवाखाना पाहिजे त्याला ना. खायला प्यायला काय नकोय. जंगलात सोडून देणार आहे आम्ही त्याला आता, जर खाल्लं नाही त्याने तर. सगळं समजतं, सगळं ऐकू येतं त्याला. हे बघा छोटीशी स्नेल दिसते बघा मला. हे बघा झाडावरती किती छान चालते. मस्त आहे ना. लाईट आहे का? हां मस्त. विदाउट लाइट अच्छी लग रही है. शिरो, ओ शिरो, कसला घाबरलाय तो. मम्मा वो पेन के क्या लेके आए ना, घूमी घूमी बोल के किधर लेके आए. हां घूमी घूमी बोल. शिरो शिरो स्मेल नको घेऊ तिला. चाटतो माणसी खाली तो आणि आजारी पडतो. इकडे बघ शिरो. शिरो शिरो लुकिया. ए बिडी ऐकत जा जरा. चिचडी चिचडी टुकडी. घरी मी खाल्लं स्वीट पोटॅटो आणि दूध.
सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे पिंक डे. बघा, मी पिंक घातलेलं आहे, पिंक कुर्ती घातली आहे मी. सो आता आपण भगर बनवूया आज दुपारी जेवायला. भगर आणि मी कढी बनवते, तर चला मग बनवूया. सो मी बनवत आहे भगर. इथे भगर मी धुवून घेतली आहे छान 4-5 वेळा. त्याच्यानंतर जे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आपण त्याच्यात बटाटा आणि मिरची टाकतोय भगरमध्ये. आणि इथे मी कढी बनवायला दही पण करून घेतलेलं आहे. कढी पण बनवणार आहे भगरसोबत खायला. तर तेल तापायला ठेवलं, याच्यात आपण बटाटा टाकूया. बटाटा मिरची टाकून छान फ्राय करून घेऊया. मिरची छान फ्राय झाली, आपण याच्यात आता बटाटा ॲड करूया. मी पण छान परतून घेऊया. तुम्ही तुपातही करू शकता, मी ऑइलमध्ये करते बघा. सो इथे बटाटा फ्राय होतो आहे. मीनवाईल इथे मी कढीसाठी पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात मिरची आणि हे जे मिश्रण केलं आहे ह्याच्यामध्ये मी मीठ पाणी मिक्स केलेलं आहे. सिंपल कढी करणार आहोत आपण. छान मिरच्या फ्राय झाल्यानंतर आपण कढीचं मिश्रण जे केलेलं आहे त्याच्या आत टाकूया. मिरच्या फ्राय झालेल्या आहे, टाकाने मिश्रण. जास्त गरम नाही देणार आहे. हलकं एक उकळी आल्यानंतर लगेच बंद करणारी गॅस. तोपर्यंत आपले बटाटे इथे फ्राय होतात, झाले ऑलमोस्ट. बटाटे फ्राय झाले. आपण जी भगर घेतली होती आपण ही टाकूया याच्यामध्ये. तुम्ही छान मिक्स करून घ्या. आता याला शिजू देऊया. आता याला छान शिजू देऊया आपण, उकळी देऊया मस्त. भातासारखं शिजवायचं पूर्ण. हे बघा, माझ्याकडून थोडंसं ऑइल जास्त झालं. आता मीठ टाकायचं राहिलं होतं, मीठ टाकलं होतं याच्यात. बटाटा फ्राय होताना थोडंसं मीठ टाकलं होतं मी. आणि अजून थोडं तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता तुम्ही. मिरच्या मी याच्यात जास्त टाकलं, बिकॉज कढी एकदम प्लेन बनवली, जास्त मिरच्या नाही आहे कढीत. तर हे थोडंसं तिखट बनवलं आहे, तिखटच छान लागतं हे. सो आपली भगर झालेली आहे. हे बघा, छान भगर झालेली आहे. हे बघा, आता ही भगर आणि कढी रेडी झालेली आहे. हे बघा, मला वाटलं भगरमध्ये तेल जास्त झालं, नाही झालं एवढं तेल. आणि कढी आता मी हे खाऊन घ्यायचं.